एवढा राग कशासाठी आलाय म्हणशाल तर त्याला फ्रीज उघडू देत नव्हती ना मी, म्हणूनच त्याला एवढा राग आलेला होता. आणि आता रागाचं प्रमाण जरा जास्तच वाढलेलं आहे. पूर्ण पिशव्या वगैरे खाली फेकून दिल्या होत्या आणि फ्रीजला असं लटकत होता ओपन करण्यासाठी. दुपारच्या टायमाला इथे पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं होतं. संध्याकाळी शंभूला बाहेर घेऊन गेली होती तर बघा कसं बरोबर बिल्डिंग आल्यानंतर गेटला लटकतोय ओपन करण्यासाठी. गेटमधून एंट्री केल्या केल्या डायरेक्ट त्याची खाऊची पिशवी माझ्या हातातून घेऊन घेतली. आणि ह्या पॅकेजिंगमुळे मी हे आईस्क्रीम घेतलं होतं. खूप छान आवडली होती मला ही पॅकेजिंग. घरी आल्या आल्या ओपन करून शंभूला दिली. शंभूचं फक्त नाव झालं आणि गाव माझं झालं. शंभू मिळता मी ही आईस्क्रीम खाल्ली, कारण की गरमीच तेवढी होते ना. आणि इथे समोसा आणला होता तर बघा किती छान छान सांगतोय मला समोसा म्हणून. त्याचे नाटकेच बघून घ्या. दिवसेंदिवस नाटकाचं प्रमाण वाढलंच आहे त्याचं. समोसा वगैरे खाऊन झाल्यानंतर त्याला खेळायला पाठवलं आणि मी लागली हे माझा पसारा आवडण्यासाठी, कारण की खूप कपडे झाले आणि त्यातले आता बरेच कपडे येत नाही. म्हणून म्हटलं चला आता त्यांना रिटायर करून टाकूया आणि जे जे खराब कपडे ते साईडला काढून ठेवूया. सर्व कपडे व्यवस्थित नीटनेटके साईडला काढून ठेवले आणि जे जे लागतात ते व्यवस्थित नीटनेटके ठेवून दिले. त्याच्यानंतर इथे कपाट नाही आहे म्हटल्यावर नवीन कपडे मला असे बॅगेत भरून ठेवावे लागतात आणि तेही असे व्यवस्थित नव्हते ठेवलेले, म्हणून म्हटलं ते पण लगे हाते नीट ठेवून द्यावा. आणि थंडीचेही कपडे वरतीच पडलेले होते तर म्हटलं ते पण नीटनेटके ठेवून देऊया. साड्या तर घालायचा आता प्रश्नच येत नाही, कारण की गरमच तेवढं होतं. त्याच्यामुळे साड्याही घड्या करून नीट पिशवींमध्ये ठेवून दिल्या. सर्व सामान व्यवस्थित रचून झाल्यानंतर थोडं बरं वाटतं. आणि आता हे घालायचंच नाही म्हटल्यावरती बॅगेतच परमनंटली पॅक करून ठेवून दिल्या. तर चला भेटूया आता उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.